चला तर मग आपण पहिला रायडल घेऊया. ह्या वी हॅव समथिंग इन अवर माइंड ह्या बुकमधील ह्या पानावरील आपण काही चित्रांचं वर्णन करूया. बघा तर मग लिहिलेलं आहे, इट इज राऊंड इन शेप. इथे ओळखायचं आहे तुम्ही, मी वाचत जाते. इट इज राऊंड इन शेप, इट गिव्ज अस हीट अँड लाईट. गेस व्हॉट इट इज. ते आहे गोल, ते देतं आपल्याला प्रकाश आणि उष्णता. ते काय आहे, ओळखलं का काय आहे ते? येस, एक्झॅक्टली, इट इज द सन. आता पुढलं बघा, इट स्विम्स इन वॉटर. ते पाण्यात पोहतं. इट स्विम्स इन वॉटर, इट हॅज फिन्स फॉर स्विम. त्याला पोहण्यासाठी पर असतात. गेस वॉट इट इज. ते काय आहे, ओळखा पाहू. ओळखलं का तुम्ही? येस, इट इज फिश. बघा पुढचं, इट स्विम्स ऑन वॉटर. ते पाण्यावरती पोहतं. इट इज व्हाईट इन कलर. ते पांढरं असतं. इट मेक्स साऊंड क्वॅक क्वॅक, आणि ते क्वॅक क्वॅक साऊंड करत असतं. व्हॉट इट इज. येस, एक्झॅक्टली, इट इज डक. सो वी राईट हिअर इट इज डक. ओके, अँड नाव द लास्ट. 4च बनवलेत आपण. तुम्ही या प्रत्येक चित्रावरून ते क्विज बनवू शकतात. त्याला बघा आपण आता, इट हॅज 4 legs. त्याला 4 पाय आहेत. इट हॅज 4 legs अँड 1 trunk. आणि एक सोंड असते. इट इज ह्यूज अँड हेवी. तो प्रचंड असतो आणि जड असतो. गेस वॉट इट इज. मग ते काय आहे? सोंड, 4 पाय. सोंड आणि 4 पाय असलेला प्राणी म्हणजेच एलिफंट. येस, एक्झॅक्टली. सो वी राईट हिअर एलिफंट. दिस इज अवर आन्सर. या पद्धतीने आपण ही छोटीशी क्विज खेळू शकतो. याला आपण रायडल्स पण म्हणू शकतो. वी हॅव समथिंग इन अवर माइंड, जस्ट लाईक अ गेम. ठीक आहे, तर मग असा सराव करा आणि अजून काही वाक्य बनवा. आणि आपण जे वाक्य बनवतो आहोत ते नेमकं कोणत्या चित्राला सूट होत आहेत ते वर्णन तुम्ही करायचं आहे. चला, भेटूया उद्या पुढल्या व्हिडिओत.